आता मी या अंबाडी वज्रेश्वरी आणि सावरली कॉलनीच्या इथे मी तुम्हाला दाखवतो रस्ता. ही बाईक गेल्याच्यावर रस्ता दाखव जरा. काम चालू असताना या सिमेंटच्या रस्त्यावरून बाईक गेली. आता हे काय म्हणणार, तुमची लोकल माणसं ऐकत नाहीत, पण सिक्युरिटी ठेवायचं काम कोणाचं आहे? ह्या ठेकेदाराचं आहे. ह्याच्यावर कधीही स्कूटीवाली महिला किंवा स्कूटीवाला पुरुष बाईक घेऊन कधी पडू शकतो. वेगाने आला ना गाडी स्लिप होईल आणि पडेल, अपघात होईल. ही छोट्या छोट्या गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट, या सिमेंटच्या रस्त्यावर मी उभा आहे. या कॉन्क्रीटच्या रस्त्यावरती कंपल्सरी 10 दिवस पाणी मारावं लागतं. कंपल्सरी 10 दिवस कोणत्याही ओव्हरलोड गाडी याच्यावर जाऊन द्यायची नसते. हा कॉन्क्रीटीकरणाचा नियम आहे. परंतु तिसऱ्या दिवशी जे रस्ता खुला करतात, तुम्ही कोणी पाहिलं आहे का आपल्या परिसरातल्या लोकांनी? आपण रोज रिक्षावर जातो, आपण परिसरातले लोक जातात. 10 दिवस रस्ता बंद ठेवला आहे, तो बघितला आहे का तुम्ही कधी? तुम्ही व्हायब्रेटर कधी वापरताना बघितला आहे का? हे रस्त्यावरती व्हायब्रेटर मग वापरत नाही आणि 10 दिवस कंप्लीट पाणी मारत नाही. त्याच्यावर केमिकल कोणतं तरी मारायचं असते, त्यामुळे रस्त्याला तडे जात नाही. असं कोणतंच काम ह्या ठेकेदाराकडून केलं जात नाही. हे उघड्या डोळ्यांनी सगळे बघतात. ह्या रस्त्यावर आपण जाणार आहेत, आपलीच मुलं ह्या रस्त्यावर, आपल्याच मुलांचा जीव जाणार आहे. ठेकेदाराच्या मुलांचा, खासदार आमदाराच्या मुलांचा जीव ह्या रस्त्यावर जाणार नाही. अकोले वज्रेश्वरी अंबाडी परिसर किंवा पर्यटक येतात इथे, त्यांचा जीव ह्या रस्त्यावर जाणार आहे. आणि हा रस्ता बनवला जातो तो आपल्या पैशातून बनवला जातो. स्वतःच्या प्रत्येकाच्या करातून पैसे काढले जातात आणि तो कोणताही शासन रस्ता बनवायला पैसे येत नाही, आमदार खासदार येत नाही, कुठल्या निधीतून बनत नाही. हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. प्रत्येकाने जरा बोलला, प्रत्येकजण येऊन बोलला तर ठेकेदाराला आपण मुतू शकतो. ह्या ठेकेदाराला आजही काम बंद करू शकतो, उद्याही काम बंद करू शकतो. धन्यवाद.